जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ नाश्ता कब मिलेगा किसने जाना. हे उडले उडले हो, हे कपडे उडले उडले हो. सुन किशोर सुन, आशा की धुन हो. आज साफसफाईचा दिवस, मग घेऊ जेवून नाही. सुन किशोर सुन. आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे. आज रविवार है, सुट्टीचा दिवस आहे. साफसफाईचा पण दिवस आहे. ना आज रविवार आहे, मस्त की जेवणार आणि झोपणार आहे. नाही, अजिबात नाही. आज तुम्ही मला साफसफाई करायला मदत करायची आहे. नाही चहा वेडी आहेस काय? आज मस्त की झोपणार आणि आज माझी पाठ प्रचंड दुखते. दुखतेय ना, तुम्ही व्यायाम करत नाही ना म्हणून दुखतेय. असं करा, आज तुम्ही साफसफाई करा आणि असे व्यायामही होऊन जाईल. हे काम माझं नाही. त्यागराजला सांग साफसफाई करायला. त्यांना कालच कळलं होतं की आज साफसफाई होणार आहे घराची, म्हणून स्वारी आज सकाळीच पळून गेले घराबाहेर. त्यामुळे ही मोहीम आपण दोघांनी हातात घ्यायची आहे, कळलं? साफसफाई करायची आहे. हातात घेऊ झाडू आणि साफसफाई करू. हे रूपान देखणी नाजूक चिकणी बघून डोळा लवलवतो. बाईला वेडा परी हातोडा स्वतः सभोळा भासवतो. रूपान देखणी नाजूक चिकणी बघून डोळा लवलवतो. बाईला वेडा जरी हातोडा स्वतः सभोळा भासवतो. कैसे क्या हो गया. आई ग, अंग मोडलं ग. आय. अरे माझ्या बॉडीचे पार्ट्स अमेरिकेचे ट्विन टॉवर्स मोडून पडावेत तसे मोडलेत. आई ग. अरे ही आशा पण काय, लादेन सारखी माझ्यावर काम लादत असते. तरी बरं मी दुसरं लग्न केलंय. आता इथे कसं मस्त की आराम कराय. किशोर, अरे बापरे, हिने ऐकलं की काय सगळं? किशोर, गाणं काय सुपर गाणं लागलंय. आपची सा कोई मेरी जिंदगी में आई तो बाण जाई. किशोर, बरं झालं तू आलास. मी तुझीच वाट बघत होती. अगं मला माहिती आहे तुझं माझ्यावर प्रेमच आहे एवढं. आणि तुझं पण माझ्यावर प्रेम आहे. Of course आहे. Yes. त्याच मुले आप जैसा कोई मेरी जिंदगी में आई. आता याच गाण्याच्या सानिध्यात तू आणि मी या घरात दोघे एकटे या घराची साफसफाई करणार. काय इथे पण? मग काय बाहेर काय गटाला साफ करायला जातोस तू? डस्टर घे, झाडू घे, फिनाईल घे, साफसफाई कर, घराची झाडू घे. असा शिरजोर लावणी घोर अवलिया पोर खेळतो. नको काय हा? तुझ्यामुळे मला सगळं भोगावं लागतंय. अरे मी काय केलं यार? तू काय नाही केलं रे, तू गेला पळून. काल दोन्ही घरची साफसफाई मला एकट्याला करावी लागली. कोणी सांगितलं तुला दोन लग्न करायला? ते पण आहेस, मूर्खपणा केला मी. तू मला काय उलट बोलतोय? उलट नाही रे, उलट खरं बोलतोय मी. त्या दोन्ही बायकांनी तुला घरगडी करून टाकलंय आणि त्याचा राग तुझ्या घरगड्यावर सवंगड्यावर काढतो यार. तू दोन्ही बायकांनी तुला बैल करून टाकला. बैल बस, आता जास्त बोल नकोस. आधीच माझी सटकली. अरे दोघींकडे मला रिस्पेक्टच राहिलेला नाहीये. काय बोलतो? हातात झाडू आणून देतात. छट यार. एकतर म्हणते की घराला रंग काढायचंय, दुसरी पण म्हणते घराला रंग काढायचंय. देऊन टाक ना कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट नाही, गडीबिडी नाही, स्वतः रंगवायचंय म्हणताय. स्वतः रंग होणार म्हणजे मला कामाला लावणार? अरे अति यार, माझ्या तुझ्यावर अति आहे. अरे तुझ्या जागी मी असो ना किशोर, तर डायरेक्ट आई शप्पथ. काय केलं काय असतोस तू? नाही, मी दोघींना रंग दाखवले असते माझे. दिलास तर दोघींना सोडून आणि घेतला असता डायरेक्ट संन्यास. संपवतो संसाराचा त्रास, आता घेऊनच टाकतो संन्यास. ओ
गडगड बाबा बाबा मला पदरात घ्या. बाबाने काय साडी नेसली बाबा मला तुमच्या कफनीत घ्या. नाही म्हणत चल. घेणार बोल तुझं काय करायचं. बाबा मला संन्यास हवाय. संन्यास नाही शक्य नाही म्हणत. वाजले किती वत्सा. हाच प्रश्न तुला रस्त्यावर कोणी विचारल्यावर तू त्याला उत्तर देतोस एवढा सोपा आहे संन्यास घेणं. त्यासाठी दिवस रात्र मेहनत करावी लागते. मेहनत नका नका बाबा, याला मेहनत करायला लावू नका. ओ 2-2 घरात राबून राबून आहे ना पार मोडून गेलाय तो. याला संन्यास हवाय, संन्यास मिळवून द्यायला. 2-2 घरात दोन उगाच काहीतरी 2-2 वेळा बोलतोय. असं काही नाही, तुम्ही ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. बाबा बाबा मला या संसाराच्या व्यापातून मोकळं करा. सावकाराचं कर्ज फिटल्यावर शेतकऱ्याला जसं समाधान मिळतं तसं समाधान मला मिळायला हवं. नाहीतर मी आत्महत्या करेन बाबा. आत्महत्या बघितलं केस तोंडात जातात त्यांच्या ते. चुप. अरे आत्महत्या करणं हाच एक चुकीचा पर्याय आहे. माझा ऐक, तू संन्यासच घे. मी तुला टिप देतो. हा काय वेटर आहे का? जरा गप्प बसतोस. द्या बाबा टिप द्या. सर्वप्रथम स्वतःच चित्त शुद्ध कर. ध्येयावर लक्ष केंद्रित कर आणि स्वतःच मन एकाग्र कर. पापी कुठल्याही पापी गोष्टींना दूर ठेव. स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेव. असत्याचा त्याग कर. संन्यास घे. मला सांग, जमेल तुला हे? हो हे सगळं मला जमेल बाबा. शाबास. आता जा, वस्त्र काढून माझ्याकडे ये. हा वस्त्र काढायची बाबा? लोक दगडी मारतील ना याला. बघितलं ना, आवडलं ते. वैतागले. अरे कपडे म्हणजे संसाराची वस्त्र टाकून माझ्याकडे ये. मी तुला संन्यास देईन. नक्की बाबा, तुम्ही म्हणताय तसंच करेन बाबा. बाबा मी तुम्हाला एक आदर्श संन्यासी होऊन दाखवतोच की नाही बघा. बाबा तुमची दक्षिणा काय? दक्षिणा बघितलं नाही येते. घेतात घेतो. तुझी इच्छा असेल तर या दान पेटीत 5-10 हजार टाक. टाकतोय दानपेटीत 5-10 हजार रुपये टाकतोय. ओ मला माझ्या कोर्स साठी पैसे पाहिजे होते तेव्हा नाही दिले. कुठला कोर्स? वायरमॅनचा. शॉक बसलाय ना. टाक टाक. खिसा रिकामा कर. धरा बाबा. हे का? फक्त 10 रुपये? तेवढेच आहेत ना, द्या परत. नाही, नाही, राहू दे. ठीक आहे. यशस्वी हो. एसएससी झालाय तो, आता काय बाहेरून बसवताय त्याला. यशस्वी हो. अच्छा यशस्वी. जय गडगड बाबा. जय गडगड बाबा. जय जय गडगड बाबा. जय गड. बाबा अरे काय चालवलंयस काय तू? अरे मी तुला सहज म्हटलं की संन्यास घे, तू इतकं सिरियसली घेतलं. नशीब समज मित्रा, तुझी कुठली तरी गोष्ट मी एवढी सिरियसली घेतली आहे. जय गडगड बाबा. अरे पण बाबा, अरे यामुळे तुझं हस्त खेळतं आयुष्य एकदम सिरियस होऊन जाईल. त्याचं काय यार? नाही मित्रा नाही. या संसार तापातून निर्गमन करण्याची हीच सुवर्ण संधी आहे. जय जय गडगड बाबा. जय गडगड बाबा. अरे बाबा, अरे पण तुला हे मोह टाळणं जमणार आहे का रे? अरे का नाही मित्रा? अरे इतके दिवस मला तुझा गळा दाबायचा मोह होत होता, पण मी टाळत आलोच ना. बस इतर गोष्टींचाही मोह टाळेन मी. फक्त एकच व्रत पाळेन, ते म्हणजे संन्यासाचं. जय जय गडगड बाबा. जय गडगड बाबा. हा काहीतरी गडबड करणार बाबा. हो आले. थांबा जरा. हा, काय? आगे जा, आगे जा. जय गडगड गडगड गडगडले बाबा. अगं बाई, गडबडले बाबा. हो तुम्ही पण हे काय? हे बघ बालिके. अय्या, मी बालिका. मग महानगरपालिका. बाबा बाबा, मी सर्व संगतीचा परित्याग केलेला आहे. अगं बाई, हा कुठला पदार्थ? ताबा ताबा. हा पदार्थ नाहीये, ही प्रक्रिया आहे. मी संन्यास घ्यायचं ठरवलेलं आहे. संन्यास? अहो संन्यास म्हणजे दाढी वाढवणार? शिवाई कशी दिसेल तुम्हाला? अरे दिसायला मी ते नसणारच आहे. मी सर्व वस्त्रांचा त्याग करून हिमालयात जाणार आहे. हिमालयात? आणि मला एकटीला सोडून? अरे तुला न्यायला ती काय पिकनिक आहे का? ताबा ताबा, ती पिकनिक नव्हे, तो संन्यास आहे. असं का बोलताय तुम्ही स्वामी? माझं चुकलंय का काही? कुणाचंच काही चुकलं नाही, पण मी बरोबर आहे. मी हिमालयात जाणार, वस्त्र काढणार. ताबा ताबा.
मी संन्यास घेणार. जय गणपती बाबा. आज मौसम बड़ा बेईमानी है. किशोर किशोर बड़ा बेईमान है. बापरे, कोण आहे? हा, किशोर तू? कन्ने, कोण आहे? ए कन्ने. कोणाला हाक मारतोयस? ए, तू कन्ने. गर्ल गर्ल. हो, कन्ने म्हणजे काय? हा. हो मम्मी, कन्ने आहे. खूपच ब्युटिफुल कन्ने. आणि हे काय कपडे काय घातले? फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन सोसायटीत? तुला नाही कळणार. नाही ऐकत म्हणजे गप्प बस, काहीतरी बडबडू नको. घे पुलाव घे. नको, मी संन्यास घेतलाय. तुला 1000 वेळा सांगितलंय बाहेरचं खाणं खाऊ नकोस. ए, मी संन्यास घेतलाय, समोसा नाही घेतलाय मी. जाऊ दे, तुला नाही कळणार. मला एवढंच कळतंय की मी खूप चांगलं टेस्टी जेवण बनवलंय आणि ती तू जेवण नाहीयेस. कम ऑन, सिट ओव्हर हिअर नाउ. हा, चल, कम ऑन, चिकन घे, थोडं चिकन घे. चिकन दूर दूर दूर. का? असल्या चटपटीत जेवणाचा मी त्याग केला आहे. ठीक आहे, मग कोल्ड ड्रिंक पी. नाही, नो, नेव्हर. ऑरेंज आहे फ्लेवर, तुझं फेवरेट. कम ऑन कम ऑन कम ऑन. नको नको नको, मला चहा कॉफी हे कोल्ड ड्रिंक्स वगैरे काही नको आहे. मी तुळशीच्या पानांचा रस प्राशन करणार आहे, मग शिवांबू घेणार आहे. शिवांबू? अच्छा, म्हणजे चायनीज साल्ट. शिवांबू. शिवांबू. जाऊ दे, तुला नाही कळणार आहे. उगाच ती नको ती प्रलोभनं दाखवू नकोस मला. ये. नको. नाही नाही नाही, मी संन्यास घेतलाय. जय गडगड बाबा. अरे, प्रलोभ. प्रलोभन. हे बघ. अरे, गडगड बाबा गडपच झाला. का बंद केला तुम्ही टीव्ही? असलं उत्तेजक पाहायचं नाही, मनावर ताबा हवा. संन्याशाने हे जपायला हवं. काय? हे फळांच्या सालीचं सूप आहे आणि हा फलार आहे. अरे हो, जय गडगड बाबा. मग सगळ्या लोकांना साक्षात्कार झाला. लोक म्हणायला लागले, देव पावला, देव पावला, परमेश्वर पावला. किशोर, मजा आली, जिगली पू. कन्ने. कोणी? एक कन्ये नाही ग, कन्ने कन्ने. अच्छा अच्छा, मी कोणी? काय चाललंय? दूर हो, दूर हो. दिसत नाही मी पोथी वाचतोय. पोथी वाचतो? आणि काय असले उच्छंकल कपडे घातलेस तू. उठा अंकल. हे कुठले अंकल? अरे म्हणजे असले घाणेरडे कपडे का घातलेस तू? हे गार्नियरचे कपडे नाही आहेत. ह्याला बोलतात ट्युनिक टॉप. काय? ट्युनिक टॉप. हा फॅशन मध्ये आहे, कळलं? असू दे, धर ही पोथी वाच. पोटी. पोटी नाही ग, पोथी. पोथी ही आहे तांदळाची पोटी, असं तूच मला शिकवलेलं. अरे ही पोथी वेगळी, ही देवाची. वाच देवाची आहे? वाच वाच. हा, बघू काय वाचू. ही लाईन वाच. हा. त्र्यंबकेश्वर तेंडे तानिशी बाज लीलांगल. झालं वाचून? हा. वाचलंस तू? परत वाच, मला कळलं नाहीये. मला कळलं असं वाटतंय तुला? अर्थात नाही कळलं. नाही कळलं. मग नीट वाच, नीट वाच. तुलाच काही कळत नाही, मला सारखं सारखं कळणं वाच म्हणून. लहानाची लेते ते बेटा पहिले. अरे बा, मी दिल्ली ना. एक मिनिट हा. काय झालं? एक मिनिट हा. काय? जिभेचे तुकडे पडतायत हे वाचता वाचता. एक्सक्यूज मी, कोणी कुणाचे तुकडे केलेत? किशोरनी. बघा ना, किशोरनी स्वतःच्या डोक्यात काय घालून घेतलाय. अक्कल. संन्यास. संन्यास. कुलकर्णी अभिनंदन, घ्या संन्यास घ्या. मी संन्यास घेतलाय कारण मला तुमच्यासारख्या लोकांचे पास तोडायचे. पास येऊ नको, पास येऊ नकोस, दूर हो. जय गडगड बाबा. किशोर. लता मॅडम, गडगड बाबा हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. आत्ताच नाही का बोलला तो? पाणी हवंय. छान. बस, चला या. अहो, ताबा ताबा ताबा. का ताबा नाही, ताबा. चल तिकडे जा.
रात अकेली है केस मध्ये राईट बुझ गए दिए आंखें मेरे पास खाना में मेरे जो भी चाहे कहिए जो भी चाहे कहिए come on baby tell me संन्यास 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 अरे पण राज अकेली है आणि मी इथे थकेली आहे दमले मी भाऊजी काय झालं वहिनी? भाऊजी आमच्या यांचं डोकं फिरलंय संन्यास घेतोय उकडलेल्या भाज्या खातात पोथी वाचतो मला जवळ येऊ देत नाही मला जवळ पण घेत नाही मला सोडून चालले हिमालयात थांबा मला कळतंय तुमची हालत का झाली आहे ते. तुम्ही पण किशोरला सतत कामाला लावून आहे ना तुमच्यावर ही तुम्ही परिस्थिती ओढवून घेतलेली आहे. यापुढे सगळी कामं मी करीन किशोरला मी एक पण काम सांगणार नाही पण तो तुमचं ऐकणारच नाही. भाऊजी थांबा विवळू नका मी आहे ना त्या संन्याशाला बरोबर योग्य मार्गावर आणतो मी काळजी करू नका आपण आहे. थँक्यू बाबा इकडे बाबा बाबा तुमच्या म्हणण्यानुसार मी सगळं काय व्यवस्थित केलेलं आहे. आता मला हिमालयात घेऊन चला. पण त्यासाठी तुला 50,000 रुपये खर्च येईल. देणार बाबा 50,000 देणार. मला फक्त दीक्षा द्या. अरे पण किशोर बाबांना दिलेलं वचन तू एक पाळलेलं नाहीये. कुठलं रे? सत्य बोलणं. तू तुझ्या बायकोला खरं काही सांगितलेलंच नाही. ते मी त्यांना हळूहळू सत्य कथन करणार आहेच. नाही तू सांगायची काही गरजच नाहीये. त्या दोघींना मी सगळं खरं सांगून मोकळा झालेलो आहे. त्यामुळे त्यांचा पारा चढलेला आहे. हा कोणत्याही क्षणी ते इथे येतील. मग तुला हिमालयाऐवजी हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. त्याग्या काय केलंस तू? हे वाट लावली माझी वाट लावली. आता मी मार खाणार. म्हणे मी संन्यास घेणार. मग घेणारच. एकदा व्रत घेतलं असं सोडू शकत नाही. किशोर मी तुला दीक्षा देईन. तुझ्या सगळ्या प्रॉब्लेम मधून तुला मुक्त करेन. पण त्यासाठी काढ 50,000 रुपये काढ. एक्सक्यूज मी. येस मी देतो. लायकी आहे का म्हणतायत? ते म्हणतायत जेल मध्ये सगळं मिळतं. इन्स्पेक्टर तुम्ही इथे वॉचमॅन म्हणतायत ते म्हणतायत. या बाबाला बरेच दिवस झाले मी शोधत होतो. एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे हा. त्या दिवशी किशोर यांच्या तोंडून याचा उल्लेख ऐकला आणि माझी ट्यूब पेटली. आणि मग मी फुकट्याला फोन केला. काय फुकट्या मला बोले फुकट्या. आणि मी याला अटक करायला तडक इकडे निघून आलो. बाबा आता संन्यास नाही आता तुरुंगवास. काय चला. अरे देवा वाचलो. त्याग्या तुझं अभिनंदन करू का रे? या पाशातून मला बाहेर काढलंस म्हणून का तुला शिव्या घालू? माझ्या दोन्ही बायकांना खरं सांगितलंस म्हणून? मला कशाला शिव्या? मी दोघींना काही एक सांगितलेलं नाहीये. पण तुझं संन्यासाचं भूत उतरलं की नाही? अरे दोन्ही बायकांनी मला वचन दिलंय त्यात तुला काही काम सांगणार नाही. आता आरामात संसार कर. क्या बात आहे त्याग्या. वा हे किशोर आता ह्या दोघींचं काय? अरे मी आहे ना किशोर